असं सँडविच जर तुम्ही कधीच बनवलं नसेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूपच सोप्या पद्धतीने बनतं. घरगुती इन्ग्रेडियंट्स मध्ये तयार होणारं हे सँडविच आहे. ना काही झंझट, ना काही हेक्टिक, अगदी क्विक आणि हेल्दी आहे. ही फलाफल टिक्की मी आधीच बनवून घेतली होती. ह्याची रेसिपी आणि पिता ब्रेडची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये नक्की दाखवेन. या सँडविचसाठी लागणारे स्टफिंग इन्ग्रेडियंट्स आहेत कॅबेज, कॅप्सिकम, कॅरेट आणि बीटरूट. हे सगळे मी जुलियन्समध्ये कट करून घेतलेले आहेत. फलाफल टिक्की आणि पिता ब्रेड मी आधीच तयार करून ठेवले आहेत. त्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी पिता ब्रेडला बटर लावून मंद आचेवरती छान गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत शेकून घेऊया. त्याच वेळी दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून फलाफल टिक्की जी आहे ही आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. पिता ब्रेड हा मुळात मिडल ईस्ट मधला पारंपरिक ब्रेड आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये नैसर्गिकरित्या पॉकेट तयार होतं, म्हणून अशा स्टफिंगसाठी हा एकदम परफेक्ट आहे. फलाफल हा देखील मिडल ईस्टर्न क्युझिन मधला खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. तो मुख्यतः चणे किंवा फावा बीन्स पासून बनवला जातो आणि हा एक सुपर डुपर हेल्दी प्रोटीन रिच ऑप्शन आहे. या स्टफिंग मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ऍड करू शकता, जसं की स्वीट कॉर्न, काकडी, टमॅटो, लेट्यूस आणि अनियन. थोडं फ्लेवर वाढवण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये ब्लॅक पेपर, चाट मसाला देखील ऍड करू शकता. जर तुम्हाला जास्त हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये मेयोनीज ऐवजी हंकर्ड किंवा ग्रीक योगर्ट देखील वापरू शकता. आता मी एका बोलमध्ये कॅबेज, कॅप्सिकम, कॅरेट, बीटरूट ह्या आणि त्यात होममेड मेयोनीज घालून हे छान असं सगळं मिक्स करून घेतलेले आहे. त्यावरती मी ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स जे येतात ते देखील घातलेले आहेत. ब्रेड देखील आपला शेकून झालेला आहे. आता आपल्याला ह्याला हाफ कट करून घ्यायचं आहे आणि त्याचं पॉकेट असं परफेक्ट तयार करून घ्यायचं आहे. या ब्रेडचं बेस्ट फीचर म्हणजे याचं पॉकेट, म्हणून तुम्ही त्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग इझिली भरू शकता, जसं की व्हेज, चिकन, पनीर किंवा फलाफल. हे सँडविच का हेल्दी आहे माहितीये? कारण यामध्ये फ्रेश भाज्या आणि आपल्याला भरपूर फायबर आणि विटॅमिन्स देतात. कॅबेज, कॅरेट आणि बीटरूटमुळे आपल्याला फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट मिळतात, जे की डायजेशन आणि इम्युनिटीसाठी खूप चांगले असतात. ब्रेडला आता आपण मधून एक स्लिट मारूया आणि त्याचं छान असं पॉकेट तयार करूया. पाहू शकता एकदम परफेक्ट पॉकेट तयार झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मेयोनीज लावायचं आहे आणि तयार केलेली स्टफिंग यामध्ये भरून घ्यायची आहे. त्यात क्रिस्पी फलाफल टिक्की ऍड करायची. सोबतच आपण हे जे इन्ग्रेडियंट्स साईडला पण स्टफिंग जी आहे ही तयार केली होती ती ह्यामध्ये आपल्याला भरायची आहे आणि आपले सुपर डुपर हेल्दी पिता ब्रेड सँडविच खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या, हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी पाहत राहा MSR बाय दर्शना. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.